मराठा आरक्षण साखळी उपोषणास सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेल्या उपोषणास गावोगावी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे। राज्यातील प्रत्येक गावात मराठा आरक्षण मागणारे कार्यकर्ते उपोषणास बसले असून त्या प्रत्येक ठिकाणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आलेली आहे। या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केलेले आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार व खासदार यांनी या साखळी उपोषणास पाठिंबा जाहीर केला। आज या सर्व जणांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि एक दिवसाचे अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण या विषयावर चर्चा करण्यात यावी यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहे। कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या लेटर पॅडवर हे पत्र लिहिण्यात आले असून त्यावर सांगलीचे खासदार आणि सर्व आमदारांनी सह्या केलेल्या आहेत। या पत्राद्वारे मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराम। कोण म्हणतात घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा संतोष एक मराठा मनोज जरांगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे। आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये आम्ही सगळे बरोबर आहे, पण काल आपल्यातले प्रमुख जी कृती समिती आहे, काम करणारी मंडळी आहे, त्यांनी सांगितलं की एक दिवस आमच्याबरोबर या, उपोषणाला पाठिंबा द्या, एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या। त्या पद्धतीनं ती मागणी निश्चितपणानं त्यांची योग्य आहे। समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती राज्य सरकारनं तात्काळ लवकरात लवकर या समाजाला आरक्षण द्यावं, त्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी, त्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, विविध समाजाचे त्या ठिकाणी आलेलो आहोत। मनोज जरांगे पाटलांनी आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी मला समजलं की गावातल्या लोकांनी आग्रह केल्यामुळं पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मागणी मान्य केली। बैठक चालू आहे, उपसमितीची बैठक चालू आहे, सकाळी आयोगांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर निश्चितपणानं आम्ही सगळे मिळून त्यांना आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू की या समाजाला आणि विविध समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं आग्रही भूमिका घेऊ ही ग्वाही या निमित्तानं देतो। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर हे निर्णय आता लवकर होणं गरजेचं आहे। कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण धनगर समाजाने मागितलेलं आहे, बाकीच्या समाजांचं आहे, त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्याही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावेत। आज आपण मराठा सकल समाजाच्या या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आलो आहे, तेव्हा या समाजाच्या मागणीसाठी आम्ही सगळे आग्रही राहून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निश्चितपणानं आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू हा विश्वास या निमित्तानं देतो। मराठा समाजाच्या
आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये आम्ही सगळे बरोबर आहे, पण काल आपल्यातले प्रमुख जी कृती समिती आहे, काम करणारी मंडळी आहेत, त्यांनी सांगितलं की एक दिवस आमच्याबरोबर या, उपोषणाला पाठिंबा द्या, एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या. त्या पद्धतीनं ती मागणी निश्चितपणानं त्यांची योग्य आहे. समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती राज्य सरकारनं तात्काळ लवकरात लवकर या समाजाला आरक्षण द्यावं, त्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी, त्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, विविध समाजाचे या ठिकाणी आलेलो आहोत. मनोज जरांगे पाटलांनी आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी मला समजलं की गावातल्या लोकांनी आग्रह केल्यामुळं पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मागणी मान्य केली. बैठक चालू आहे, उपसमितीची बैठक चालू आहे. सकाळी आयोगांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर निश्चितपणानं आम्ही सगळे मिळून त्यांना आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू की या समाजाला आणि विविध समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं आग्रही भूमिका घेऊ, ही ग्वाही या निमित्तानं देतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर हे निर्णय आता लवकर होणं गरजेचं आहे. कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण धनगर समाजाने मागितलेलं आहे, बाकीच्या समाजांचं आहे, त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्याही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावेत. आज आपण मराठा सकल समाजाच्या या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आलो आहे, तेव्हा या समाजाच्या मागणीसाठी आम्ही सगळे आग्रही राहून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निश्चितपणानं आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू, हा विश्वास या निमित्तानं देतो. सहभागी झालेला आहे मराठा आंदोलनामध्ये, नेमकी भूमिका काय आहे आपली आणि आपल्या पक्षाची? सांगली जिल्ह्यातील आम्ही लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य हे आम्ही नेहमीच सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्राच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत. इतिहास त्याला साक्ष आहे. आणि दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून जी परिस्थिती उद्भवली आहे आणि मराठा समाजाचे आमचे एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एक जालन्यातील आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी बंधू मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी जो काही लढा पुकारलेला आहे, त्या लढ्याच्या बाबतीतसुद्धा आज आम्ही सांगली जिल्ह्यातले सर्व लोक एकत्रित येऊन आम्ही इथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता सर्व लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आम्ही एकत्रित येऊन एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही त्याच्याकरता बसलेलो आहोत. मनोज जरांगे पाटील यांना तर जाहीर पाठिंबा आमचा आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम आमच्या मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणाच्या लढाईसाठी आमचा पाठिंबा आहे. कुठल्याही बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या ह्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजातल्या बांधवांना हा न्याय तातडीने राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून या ठिकाणी आमच्या बांधवांना न्याय दिला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि हा मराठा बांधवांना न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा आमचे बंधू मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्ही तो करत राहू. सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून करत राहू. आजच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी हीच घोषणा माझ्या माहितीने 1 महिन्यापूर्वी केली होती. या बाबतीत मला कळत नाही सरकार दिरंगाई का करते. आज एकीकडे मराठा समाजातल्या बांधवांचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात संयम आज सुटायला लागलेला आहे. नाईलाजाने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत चाललेल्या आहेत. तरुण पिढी आज हा विषय भावनावश त्या बाबतीत झालेली आहे आणि याचं संपूर्ण गांभीर्याचं दखल घेऊन मराठा समाजातल्या बांधवांना न्याय देण्याकरता मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्लीत एक बैठक घ्यावी. कारण नुसतं महाराष्ट्रात बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. मंत्रिमंडळ जे काही कॅबिनेट आहे त्याची बैठक घ्यावी. एक मुखाने एक दिलाने ह्या बाबतीत त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी आणि हा निर्णय जाहीर करावा. कुणबी प्रमाणपत्र हे विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या आमच्या बांधवांना
काही ठिकाणी हे पहिल्यापासून उपलब्ध आहे, परंतु काही लोक आजही त्या तांत्रिक काही कायद्याच्या चौकटीत अडचणीमुळे त्याच्यापासून वंचित आहेत. पण हा काही विषय महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचा आहे, त्याला काही कुठला प्रांतवाद करून उपयोग नाही. आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील जो काही मराठा समाजातला बांधव असेल त्याला आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी. त्याच्यावर आता चुकीची काहीतरी दिशाभूल करून चुकीचं काहीतरी नुसतं वेळ हाणून नेण्यात आता अर्थ नाही. काही भडकाऊ वक्तव्य केली जातात, मग केंद्रीय मंत्री असू दे किंवा मग अन्य व्यक्ती असतील, जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? नाही, मला कुठली भडकाऊ वक्तव्य केली त्याची कल्पना नाही, पण कोणी अभ्यास नसेल आणि अज्ञानपणाने कुठल्याही मराठा समाजातल्या बांधवांना कुठेतरी त्यांच्या भावना दुखवल्या जातील, कुठेतरी त्यांच्या भावनांना ठेच पोचेल असे कसलंही वक्तव्य सध्याच्या परिस्थितीत करू नये. ज्याला अधिकार नाही बोलण्याचा त्यांनी तर अजिबात बोलू नये, कुठेही अज्ञानपणाने बोलू नये, कायद्याच्या अभ्यास नसेल तर त्याच्या बाबतीत त्यांनी बोलू नये. उलट ह्या वेळेस अशी ही वेळ आणि परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मातील लोकांना आमची विनंती आव्हान आहे की ह्या प्रसंगामध्ये आपण मराठा समाजातल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. सांगली या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, ॲफिडेविट ज्यावेळी सरकार कोर्टात द्यायचं होतं त्यावेळेस कोण गेलं नाही, म्हणून ही वेळ आज आलेली आहे. पण आम्ही कोर्टात टिकणार आरक्षण देऊ असं भाजपचं म्हणणं आहे. मला सांगलीचे पालकमंत्रीच्या बाबतीत एवढंच बोलायचं आहे. 14 पासून 19 सालापर्यंत ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते, सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. 19 ते 2-2.5 वर्षाचा जो काही कालावधी महाविकास आघाडी सरकारला मिळाला त्याच्यात दुर्दैवाने कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्याच्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती, त्याच्यातसुद्धा महाविकास आघाडीने जी काही ठोस भूमिका घ्यायची होती ती घेतलेली आहे. ह्याला इतिहास साक्ष आहे. आणि आता ते सत्ताधारी आहे, देशात त्यांची सत्ता आहे, भाजपची राज्यात भाजपची सत्ता आहे, ते कॅबिनेटचे एक वरिष्ठ मंत्री आहेत, त्यांनी याच्यात ठोस भूमिका घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं, आमची काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आरक्षणासंदर्भात गेली फार वर्ष फार तीव्रतेने मराठा समाज मूक मोर्चा असतील, रस्त्यावर उतरून असेल, हा आग्रह करतो आहे. मात्र केंद्र सरकारनं अजूनही त्याला सकारात्मक पाठिंबा दिलेला प्रामुख्याने दिसत नाही. फार पूर्वीपासून हा समाज शेतीवरती अवलंबून आपली गुजराण करतो आहे आणि अशा ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्यासाठी सगळे संघर्ष करतात. राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवून एक मराठा म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. याला केंद्र सरकारनं सकारात्मक विचार करून याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा ही अपेक्षा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची आहे आणि त्याला त्यांनी सकारात्मक पावलं उचलावीत ही अपेक्षा आहे.